ओम नमः शिवाय. ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहरति ध्यता शिवानन्दरूपं. ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं. जय मंगलम जय नमः पार्वतीपते ईश्वरार महादेव. वंदे श्रीमद्राम सद्गुरुमतिशान्ति शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भोजल ततो बोधसेतु करम. ओम तत्सत्प्रभ्रमणे नमः. सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभारप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. 137 पान नंबर काढा. आपण सूक्ष्म देह बघत आहोत. सूक्ष्म देहाची स्वप्नावस्था, कंठस्थान, मध्यमावाचा, प्रयुक्त भोग, ज्ञानशक्ती, सत्वगुण, उकार मात्रा, तेजशाभिमान ही आपलं सुरू आहे. सूक्ष्म देह म्हणजे लिंग देह. सूक्ष्म देहालाच लिंग देह सुद्धा म्हणतात. हा येतो जातो. सूक्ष्म देह येतो जातो आणि ह्याची स्वप्न अवस्था आहे. ही स्वप्न अवस्था जागृत अवस्थेतून सुसुप्ती अवस्थेत जाताना दोन्हीचा जी संधी काळ असतो, दोन्हीचा मधला काळ, ती फक्त 3 सेकंदाचा. आपण जागे आहोत तर झोपी जाताना त्याच्यामधला संधी काळ जे आहे त्याच वेळेमध्ये स्वप्न पडतं. कोणत्या नाडीतून स्वप्न पडतं काकी? त्या नाडीचं नाव काय? हां, हिता नावाची नाडी आहे. ज्या नाडीनं स्वप्न अवस्था होते ती नाडी हिता नावाची नाडी आहे. आणि ती कशी आहे? ओम नमः शिवाय. ती अतिसूक्ष्म म्हणजे आपल्या केसाचा अग्रभाग त्याचा 1000वा हिस्सा इतकी सूक्ष्म आहे ती. बरोबर सांगितलं. इतकी सूक्ष्म ही हिता नावाची नाडी. आणि तिच्यातून जेव्हा जागृत अवस्थेतून आपण सुसुप्ती अवस्थेत म्हणजे झोपीमध्ये जातो, जागृत अवस्थेमधून सुसुप्ती अवस्थेत जीव जातो. जागृत अवस्था आणि सुसुप्ती अवस्था दोन्ही मधला जी संधी काळ असतो 3 सेकंदाचा, तेवढ्याच वेळामध्ये स्वप्न पडतं. किंवा आपण सुसुप्तीतून म्हणजे झोपेतून जाग होताना, जागृत अवस्थेतून येताना जी संधिकाळ 3 सेकंदाचा असतो. आणि जर हिता नाडीतून जीवाचा प्रवेश झाला तर स्वप्न पडतं, नाहीतर पडत नाही. आपण ही बघितलेलं आहे. तिथं प्रविविक्त भोग असतो म्हणजे सूक्ष्म भोग असतो. तिथं प्रत्यक्ष घडत नाही काहीच. जागृत अवस्थेत कसं होतं? स्थूल भोग असतो. आपण सगळं काम करतो, ती प्रत्यक्ष करतो. पण स्वप्न अवस्थेत सूक्ष्म भोग असल्यामुळं तिथं आपल्याला काम करताना दिसतं, परंतु प्रत्यक्ष काम होतं का हो? आपण स्वप्न अवस्थेमध्ये स्वयंपाक केला तर प्रत्यक्ष स्वयंपाक झाला का? तर नाही झाला. कारण तिथं सूक्ष्म भोग आहे, तिथं प्रत्यक्ष होत नाही. तिथं वाणीसुद्धा मध्यमा वाणी आहे. जी वैखरी वाणी असते ती आपण बोलतो त्या वाणीला वैखरी वाणी असं म्हणतात. मध्यमा वाणी म्हणजे आवाज बाहेर निघत नाही,
चार प्रकारच्या वाणी लिहून घ्या. वाणी चार प्रकारच्या आहेत. परावाणी, पश्यंती वाणी, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. परा, नंबर 1 परा, नंबर 2 पश्यंती, नंबर 3 मध्यमा आणि नंबर 4 वैखरी. ओम नमः शिवाय. झालं का? घेतलं का लिहून सुनीता? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काय घेतलं लिहून? वाणी 4 प्रकारच्या आहेत. 1 परा, 2 पशांती, पश्यंती. 3 मध्यमा, 4 वैखरी. हां पश्यंती, हां मध्यमा, वैखरी. हां परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशा 4 प्रकारच्या वाणी आहेत. तर परावाणी जी आहे ती बिंबीमध्ये असते. बिंबीमध्ये उद्भव होतो परावाणीचा. आधी बिंबीमधूनच वैखरी वाणी ती बिंबीपासूनच निघते बघा. आपण काय म्हणतो भजन म्हणताना, बिंबीच्या देठापासून म्हणा, म्हणजे चारी वाणीचा तिथं वापर होऊ द्या, नसा नसातून बाहेर निघू द्या. मग ही जी परावाणी आहे ती बिंबीच्या ठिकाणी आहे. पश्यंती जी असते ती हृदयामध्ये येते. जेव्हा बिंबीच्या ठिकाणाहून उद्भव होतो आपल्याला जी बोलायचं आहे त्या शब्दाचा, हृदयामध्ये आल्यानंतर काय बोलायचं आहे ही आपल्याला तिथं फक्त स्फुरण होतं हृदयामध्ये, काय बोलायचं आहे ती. आणि मध्यमा वाणी म्हणजे हळूहळू मधल्यामध्ये आवाज न येता पुटपुटणे, त्याला मध्यमा वाणी म्हणतात. आणि मोठ्यानं आपली जी आपण जी बोलतो वैखरीनं, ही वैखरी वाणी आहे. मग जागृती अवस्थेमध्ये वैखरी वाणी असते, त्याच्यामुळे आवाज येतो, बोलता येतं. परंतु स्वप्न अवस्थेमध्ये मध्यमा वाणी सांगितली. आणि स्वप्न अवस्थेमध्ये आपल्याला जर कोणी मारायलं स्वप्नातच, तर आपण मोठमोठ्यानं हाका मारायलो, पण कुणाला ऐकू येतं का? ऐकू येत नाही. कारण तिथं काय आहे? मध्यमा वाणी असल्या कारणानं तिथं ऐकू येत नाही. ही सूक्ष्म भोग आहे तिथं. स्थूल भोग म्हणजे प्रत्यक्ष कर्म करणं, बोलणं, चालणं, स्वयंपाक करणं. सूक्ष्म भोग म्हणजे नुसतं आपल्याला सगळं स्वप्नामध्ये झालेलं दिसतं. आपल्याला स्वप्नामध्ये साप चावला, दुःख होतं, किंवा स्वप्नामध्ये आपण मठात गेलो, पायी गेलो, पळत गेलो, चलत गेलो, सगळं जशाला तसं दिसतं. परंतु प्रत्यक्ष ती नसतं. प्रत्यक्ष तसं होत नाही. प्रविविक्त भोग असतो तिथं, सूक्ष्म भोग असतो. स्थूल भोग नसल्या कारणानं स्वप्न अवस्थेमध्ये प्रत्यक्ष क्रिया होत नाही. आपल्याला स्वप्नामध्ये तहान लागली, आपण झोपताना उशाला पाण्याचा तांब्या ठेवून झोपलो, पण स्वप्नामध्ये खूप तहान लागली, खूप तहान लागली. उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणीमधून घसा कोरडा पडला. परंतु उशाचा तांब्या घेऊन, उशाला जो आपण तांब्या भरून ठेवलेला आहे त्यातलं पाणी स्वप्न अवस्थेत पिता येत नाही. कारण तिथं स्थूल भोग नाही, सूक्ष्म भोग आहे. ओम नमः शिवाय. दोन्हीचा फरक आला का लक्षात? 3-4 दिवस झाले हीच विषय आहे बघा. तर आता थोडे प्रश्न. जागृत अवस्थेमध्ये प्राण मुख्य ठिकाण कोणतं, स्थान कोणतं आहे? ओम नमः शिवाय. स्थान कोणते? सुनंदाताई पाटील बोला. कोणतं स्थान जागृत अवस्थेमध्ये? नेत्रस्थान. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला. आणि स्वप्न अवस्थेमध्ये कोणतं स्थान आहे? कंठस्थान. ओम नमः शिवाय. तुमच्या जागृत अवस्थेमध्ये जीव नेत्रस्थानामध्ये असतो. म्हणजे आमचे डोळे उघडे असतात जागृत अवस्थेमध्ये. डोळे उघडे असले तर जागृत अवस्था असते.
मग प्राण काय असतो? नेत्रस्थानामध्ये असतो. स्वप्न अवस्थेमध्ये मात्र कंठस्थानामध्ये प्राण असतो. मुख्य स्थान कंठस्थान सांगितलं. जागृत अवस्थेमध्ये कोणती वाचा असते नंदाकाकी? वाणी कोणती असते? नंदाकाकी बोला. ओम नमः शिवाय. हा. ओम नमः शिवाय. जागृत अवस्थेमध्ये वैखरी वाचा असते. आणि स्वप्न अवस्थेमध्ये? स्वप्न अवस्थेमध्ये मध्यम वाचा असते. बरोबर आलं. जागृत अवस्थेमध्ये वैखरी वाचा. वैखरी वाचा म्हणजे काय? वैखरी वाचा म्हणजे आपण बोललेलं आपल्याला कळतं, आपण मोठ्याने बोललो, शब्द बाहेर पडतात तोंडातून. आणि मध्यम वाणी म्हणजे? मध्यम म्हणजे पुटपुटणे, अशा मधल्यामध्ये आवाज बाहेर येत नाही. आवाज बाहेर येत नाही, मधल्यामध्ये पुटपुटल्यासारखं होतं. जागृत अवस्थेमध्ये कोणती शक्ती असते सुनीता? ओम नमः शिवाय. कोणती शक्ती जागृत अवस्थेमध्ये? लक्ष्मीताई बनाळे बोला. कोणती शक्ती जागृत अवस्थेमध्ये? जागृत अवस्थेमध्ये कोणती शक्ती आहे? जयश्रीताई. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला जागृत अवस्थेत क्रियाशक्ती असते. क्रियाशक्ती. ओम नमः शिवाय. क्रिया करतो का नाही? प्रत्यक्ष येतो, जातो, स्वयंपाक करतो. आपण क्रिया प्रत्यक्ष करतो जागृत अवस्थेमध्ये. म्हणून जागृत अवस्थेमध्ये क्रियाशक्ती असते. आणि स्वप्न अवस्थेमध्ये कोणती शक्ती असते जयश्रीताई? ओम नमः शिवाय. ज्ञानशक्ती. ओम नमः शिवाय. स्वप्न अवस्थेमध्ये म्यूट करा. ज्ञानशक्ती का असते? तर आपलं स्वप्न काय पडलं ते आपल्याला सगळं कळतं बघा. तिथं ज्ञान होतं. तिथं सगळं आपण गाडी घोडा काय जी स्वप्न पडलं ते सगळं आपल्याला कळतं. पण ते प्रत्यक्ष नसतं. म्यूट करा ताई. जयश्रीताई म्यूट करा. तर ती प्रत्यक्ष नसतं. क्रिया तिथं होत नाही. फक्त ज्ञान होतं. म्हणून तिथं ज्ञानशक्ती असते. काय स्वप्न पडलं ते आपण कळतं. आणि जागृत अवस्थेमध्ये कोणता मात्रा असतो आणि कोणता अभिमान असतो? मंगेताई आहेत का? बोला मंगेताई. कोणता मात्रा आणि कोणता अभिमान आहे जागृत अवस्थेमध्ये? ओम नमः शिवाय. जागृत अवस्थेमध्ये उकार मात्रा असतो आणि स्वप्न अवस्थेत विश्वाभिमान असतो. सुनंदाताई आलं का बरोबर? नंदा काकी आलं का बरोबर? बरोबर आहे का? उलटे सांगितले त्यांनी. मग काय बरोबर आहे? आकार मात्र असते आणि विश्वाभिमान असतो. आणि स्वप्न अवस्थेमध्ये? स्वप्न अवस्थेमध्ये सत्व गुण उकार मात्र असते आणि तेजस अभिमान असतो. ऐकलं का मंगेताई? चुकलं होतं का नव्हतं तुमचं? ओम नमः शिवाय. चुकलं होतं का? मग काय बरोबर आहे सांगा. कळालं का आता? आता आलं का लक्षात? नाही आलं. आकार मात्र आहे जागृत अवस्थेमध्ये आणि विश्वाभिमान आहे. आणि स्वप्न अवस्थेमध्ये उकार मात्र आणि तेजस अभिमान आहे. ओमकाराचा उ. ओमकारामध्ये काय उम 3 शब्द आहेत ना. मग पहिला मात्रा जागृत अवस्थेमध्ये आहे आणि उ मात्रा उकार मात्रा स्वप्न अवस्थेमध्ये आहे. मात्रा गला मात्रा गे असं नाही इथं. आकार मात्र दिलेलं मला रात्री तुकडं काही वाटलं आकाराचा उकार केलं. नाही, स्वप्न अवस्थेत उकार मात्रा आहे, जागृत अवस्थेत आकार मात्रा आहे. बरोबर करून घ्या. मग स्वप्न अवस्था आणि जागृत अवस्था आपण बघितली. ही जागृत स्वप्न अवस्था ही माझी नाही आणि ही मी पण नाही. आता स्वप्न अवस्था मी का नाही? ओम नमः शिवाय. स्वप्न अवस्था मी का नाही? स्वप्न अवस्था तू का नाही सांगा.
सुनंदाताई बोला. स्वप्नावस्थेहून भिन्न राहून स्वप्नावस्थेला जाणतो पाहतो म्हणून स्वप्नावस्था मी नाही. हा. ओम नमः शिवाय. आणि स्वप्नावस्था तुझी का नाही? स्वप्नावस्था तुझी का नाही? स्वप्नावस्था कुणाची स्वप्नावस्था? जागृत अवस्थेत ह्याची जागेपणी स्वप्न पडतंय का? सूक्ष्म देहाची सूक्ष्म देहाची स्वप्नावस्था. ओम नमः शिवाय. हा, बरोबर आलं लक्षात. आता पुढे बघू आता आपण. तर स्वप्नात प्रणवाची ओंकाराची दुसरी म्हणजे उकार नावाची मात्रा असते आणि स्वप्नावस्थेत सुखदुःखे भोगणारा तेजस नावाचा अभिमान असतो व वर सांगितलेल्या स्वप्नादी 8 तत्वाचा तो दृष्टा आहेस. त्यासाठी ती तत्वेच तू नाहीस आणि तू स्वप्नावस्थाधिक तत्वे तुझीही नाही. तू त्याचा साक्षी जाणणारा आत्मा आहेस. स्वप्न अवस्थेचे 8 तत्व कोणते? हात वरी करा कोणाला येते ते. स्वप्नावस्थेचे 8 तत्व कोणते? जयश्रीताई बोला. ओम नमः शिवाय. ताई तुमच्या चरणाला वंदन. नंबर 1 स्वप्नावस्था, नंबर 2 कंठस्थान, नंबर 3 मध्यम आवाच्या, नंबर 4 प्रविविक्त भोगजान, नंबर 5 ज्ञानशक्ती, नंबर 6 सत्व गुणमान, नंबर 7 उकार मात्रा, नंबर 8 तेजसाभिमान. हे स्वप्नावस्थेचे 8 तत्व आहेत. ओम नमः शिवाय. ताई नमः आलो का शिवाय. बरोबर? बरोबर आलं. स्वप्नावस्थेचे 8 तत्व आहेत. आता जागृत अवस्थेचे 8 तत्व कोणते? ओम नमः शिवाय. कोण सांगते? हात वरी करा. जागृत अवस्थेचे 8 तत्व कोणते? ज्योतिताई बोला. ज्योतिताई. ओम नमः शिवाय. हां ओम नमः शिवाय. हां. जागृत अवस्थेचे 8 तत्वे. जागृत अवस्था नेत्रस्थान, वैखरी वाचा, स्थूल भोगदान, क्रियाशक्ती, रजगुणमान, आकार मात्रा, विश्वाभिमान. ओम नमः शिवाय. ताई बरोबर. आज हे सगळे उत्तर बरोबर द्यायला बरोबर आलं. आता आपण पुढचं बघू. चौपाई. ये मळीने 33 तत्व जाण, तुम येनो दृष्टा छो सुजान, तुम ये दृश्य तत्व नहीं होई, भिन्न भिन्न विचारी जोई. टीका. पूर्वी सांगितलेली अंतकरणाची 25 तत्वे व आत्ता सांगितलेली स्वप्नावस्थेची 8 तत्वे अशी सर्व मिळून सूक्ष्म देहाची 33 तत्वे आहेत. किती तत्व सूक्ष्म देहाची? 33 तत्व असे समज. आणि सुजान म्हणजे बुद्धिमान पुरुषा. या 33 तत्वाचा द्रष्टा तू आत्मा आहेस. या 33 तत्व म्हणजे तू नाहीस, तर ह्याच्याहून तू भिन्न आहेस, ह्याचा दृष्टा आहेस, ह्याला तू जाणतोस पाहतोस, ह्याच्याहून तू भिन्न आहेस. कशाहून? तर ह्या सूक्ष्म देहाच्या 33 तत्वाहून. सगळ्या तत्वापेक्षा बाजूला निघायचे. मी ती नाही. झडझडून बाजूला निघायचे. कुत्रा जसा पाण्यात बुडालेला असतो आणि बाहेर निघाल्याबरोबर झडझडून सगळं पाणी त्याचं झडझडून फेकून देतो बघा, बाजूला काढतो. त्याला टावेलनं अंग पुसायची गरज नाही, काही नाही. तसं झडझडून ह्या तत्वाच्या बाहेर निघायचंय. ही मी नाही आणि ही माझीही नाही तत्व. असं ह्या 82 तत्वापासून आपल्याला बाहेर निघायचंय. ही सूक्ष्म देहाची 33 तत्व. स्थूल देहाची किती तत्व आहेत? स्थूल देहाची सगळे मिळून किती तत्व? ओम नमः शिवाय. ज्योतिताई.
हात वरी केलाय, सांगा स्थूल देहाची किती तत्व आहेत? नंदा काकी. ओम नमः शिवाय. स्थूल देहाची तत्व किती? स्थूल देहाची सुद्धा 33च तत्व आहेत. पंचमहाभूताचे 25 तत्व आणि ह्या जागृत अवस्थेचे 8 तत्व. किती झाले? 33 तत्व. इथंही पंचमहाभूताचे 25 तत्व आणि स्वप्नावस्थेचे 8 तत्व मिळून इथंही 33 तत्व झाले. तत्व वेगळे वेगळे, सूक्ष्म देहाचे वेगळे आणि स्थूल देहाचे तत्व वेगळे आहेत. स्थूल देहाचे तत्व पहिल्या कोष्टकात आपण बघितलेले आहे, आकाशाचे, वायूचे. जी तत्व बघितले, काम, क्रोध, शोक, मोह आणि भय, ही कशाचे? आकाशाचे तत्व आहेत. वायूचे चलन, वलन, धावन, प्रसरण आणि आकुंचन. तेजाचे क्षुधा, त्रषा, आलस्य, निद्रा आणि कांती. अपाचे क्षुद्र, शोणित, लाला, मूत्र आणि श्वेद. आणि पृथ्वीचे अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम. ही पहिले प्रथम आपण स्थूल देहाचे तत्व बघितले आहेत. पंचीकरण झाल्यानंतर मिसळामिसळी होऊन सुद्धा ती सगळे हीच तत्व आहेत, फक्त आकाशाच्या तत्वामध्ये फरक आलेला आहे. आणि स्थूल सूक्ष्म देहाची ही तत्व आता आपण बघितले. सूक्ष्म देहाचे तत्व कोणते आहे का लक्षात कोणाच्या? 25 तत्व सूक्ष्म देहाचे कोणते? काकी. ओम नमः शिवाय. सूक्ष्म देहाचे 5 अंतःकरण, 5 ज्ञानेंद्रिये, 5 पंचप्राण, 5 कर्मेंद्रिये आणि 5 विषय भोग आणि 8. बरोबर सांगितले. 25 तत्व आणि 8 दुसरे कोणते? 8 स्वप्नावस्थे. स्वप्नावस्थेचे 8 मिळून 33 तत्व झाले. मध्यम, वाटा, प्रवृत्त भोग, ज्ञानशक्ती, सत्वगुण, उकार मात्र हे सगळे मिळून किती झाले? 33 तत्व झाले. 33 झाले. हे सगळे मिळून 33 झाले. 8 तत्वे आहेत. बुद्धिमान पुरुष आहे. 33 तत्वाचा तू काय आहेस? दृष्टा आहेस. तू आत्मा आहेस. कोण आहेस तू? ह्या 33 तत्वाचा दृष्टा. आता दृष्टाचं लक्षण सांगायचं आणि ही कुणाचा दृष्टा इथं सांगा. दृष्टाचं लक्षण काय? दृष्टाचं लक्षण सुनीता बोल. दृष्टा कुणाला म्हणावं? ओम नमः शिवाय. दृश्याहून भिन्न राहून दृश्याला पाहतो, जाणतो, त्याला दृष्टा म्हणावं. आता इथं दृष्टा कोण आहे? दृश्याहून भिन्न राहून. व्याख्या आली. इथं दृश्य काय? सूक्ष्म देहाचे तत्व. ह्या सूक्ष्म देहाच्या सूक्ष्म देहाचे तत्व. बोल ना. सूक्ष्म देहाचे 33 तत्वे काय? ती दृश्य आहेत. दृश्य आहे. आणि मी त्याचा, मी आत्मा दृष्टा आहे. मी या 33 तत्वाचा मी आत्मा दृष्टा आहे. म्हणजे मी आत्मा आहे. ही 33 तत्व वेगळे आहेत. ते कुणाचे आहेत? सूक्ष्म देहाचे आहेत, माझे नाहीत. मी ह्याच्यापेक्षा भिन्न आहे. मी ह्याच्यापेक्षा वेगळा आहे आणि ह्यांचा दृष्टा आहे. दृश्याहून वेगळा असतो. समोर आता ही ग्रंथ आहे, मोबाईल आहे समोर. मग मोबाईल आपल्यापेक्षा वेगळा आहे का नाही? आपण बघतो त्याला. म्हणून दृश्य दृष्ट्यापेक्षा भिन्न असतं आणि त्याला जाणतो, पाहतो. मोबाईलपेक्षा मी वेगळा आहे आणि मी जी माझं नाव आहे ती सांगतो आपण. तसंच इथं ह्या 33 तत्वाहून मी वेगळा आहे. मी कोण आहे? आत्मा आहे. आत्मा आहेस तू, आत्मा आहेस असं गुरु सांगत आहेत. सुबुद्धिमान पुरुषा, या 33 तत्वाचा तू द्रष्टा आत्मा आहेस. ही दृश्य तत्वेच तू नाहीस. या सर्वास वेगळे वेगळे करून
त्यातील प्रत्येकाचा विचार करून पाहशील तर आपण या सर्व तत्वाहून निराळे ज्ञानस्वरूप आहो. वेगळे वेगळे करून आपण हे तत्व बघितले तर आपण ह्याच्यापासून वेगळे आहोत असं तुलाही जाणवेल. अंतःकरणापासून सुद्धा अंतःकरणाचे ही तत्व आपण बघितलं. अंतःकरणात स्फुरण होतं, पुन्हा काय होतं, स्फुरण झालेलं. मनामध्ये संकल्प विकल्प करतं मन. पुन्हा बुद्धी ही करू का ती करू असं जे संकल्प विकल्प करतं मन, ती बुद्धी पुन्हा त्याला दिशा देते, निश्चय करते. हे बुद्धीनं निश्चय केल्यानंतर ती कार्य कसं करायचं ह्याचं चिंतन कोण करतं? चित्त करतं. आणि कार्य पूर्ण झाल्यावर अहंकार येतो. हे आपलं झालेलं आहे. तर ह्या सर्व तत्वाचा तू दृष्टा आहेस, म्हणून ही तत्वे तूच नाहीस. ही तत्वे तू नाहीस तर ही तत्वे कुणाचीत मग? ओम नमः शिवाय. कुणाचीत ही तत्व? जयश्रीताई. ओम नमः शिवाय ताई. ही तत्वे सूक्ष्म देहाची आहेत, म्हणून ती माझी नाही. ती माझी नाही. मी आत्मा आहे म्हणून माझी नाही. ही तत्व सूक्ष्म देहाची आहेत म्हणून माझी नाही. मी ह्याच्यापेक्षा वेगळा आत्मा आहे, वेगळा आहे, सच्चिदानंद रूप आत्मा आहे म्हणून माझी नाही. हीच आपण नाही असं तुला स्पष्ट अनुभव येईल. तुलाच अनुभव येईल म्हणतात सद्गुरू. तू जर विचार करून बघशील तर तुलाच ह्याचा अनुभव येईल. पुढे 15व्या दोह्यामध्ये दृष्टांत देऊन सूक्ष्म देहापासून आत्मा वेगळा आहे असे गुरु सांगतात. दोहा. घट दृष्टा जो घट नहीं, प्रगट ही न्यारो देख, त्यों देह दृष्टा तुम आत्मा, न्यारो भिन्न भिन्न विशेष. टीका. घट पाहणारा पुरुष घटरूप किंवा घटच नाही, तर घटापासून वेगळा आहे असे प्रत्यक्ष दिसते. त्याचप्रमाणे तू ही दृश्य जड व भौतिक स्थूल देह त्यास जाणणारा आत्मा त्या सूक्ष्म देहावरून निसंशय विशेष करून निराळा आहेस. घटाप्रमाणे आता घट ठेवलाय पुढे. घट आपल्या समोर आहे. घट आपण घटाला पाहतो. घट पाहणारा पुरुष, आपण पुरुष आहे तर आपण बसलेलो आहो. आपल्यासमोर घट ठेवलेला आहे. घागर पाण्याची ठेवली किंवा माठ ठेवला, कोणताही घट ठेवलेला आहे समोर आणि आपण घट रूप, मग ती घट जी ठेवला आहे ती घट म्हणजेच आपण आहेत का? आपण घट वेगळा आणि आपण वेगळे येतो. ओम नमः शिवाय. घट म्हणजे आपण आहेत का? मग घटच नाही, पुरुष घटरूप किंवा घटच नाही, तर घटापासून वेगळा आहे असे प्रत्यक्ष दिसते. आपल्याला दिसतं का नाही? घागर भरून ठेवली समोर आणि ती घागर आपण बघतो. मग ती घागर वेगळी, आपण उचलून जरी घेतली, जवळ काकात घेतली, डोक्यावर घेतली, तरीसुद्धा घागर वेगळीच आहे आणि आपण वेगळेच आहेत. घटच आपण नाहीत, घटापासून वेगळे आहे असे प्रत्यक्ष दिसतंय आपल्याला. त्याचप्रमाणे तू ही दृश्य जड व भौतिक स्थूल देह त्यास जाणणारा आत्मा त्या स्थूल देहावरून निसंशय विशेष करून निराळा आहेस. दृश्य जड कशाला म्हणावं? दृश्य बघितलं आपण. आता जड कशाला म्हणावं? जडाची व्याख्या काय? हात वरी करा. जड जो स्वतःला जाणत नाही दुसऱ्याला जाणत नाही त्याला जड म्हणावं. ओम नमः शिवाय. जो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला काय म्हणावं? जड असं म्हणावं. व भौतिक, भौतिक कशाला म्हणावं?
मंगेताई भौतिक कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय पंचमहाभूताच्या कार्याला भौतिक म्हणावं. पंचमहाभूताचं जे जे कार्य आहे ते भौतिक आहे. समोर दिसतंय ते सगळं पंचमहाभूताचंच कार्य आहे. जेवढा प्रपंच आपल्याला दिसतो ना सगळा, तो पंचमहाभूताचं कार्य आहे. आणि या पंचमहाभूताच्या कार्याला काय म्हणावं? भौतिक असं म्हणावं. भौतिक स्थूल देह त्यास जाणणारा आत्मा, सूक्ष्म देहाहून निसंशय विशेष करून निराळा आहेस. स्थूल देह कशाला म्हणावं? मंगेताई स्थूल देह कशाला म्हणावं? डोळ्याला दिसतो, हाताला लागतो, त्याला स्थूल देह म्हणतो. हा, सूक्ष्म देह कशाला म्हणावं? डोळ्याला दिसत नाही, हाताला लागत नाही, त्याला सूक्ष्म देह म्हणावं. स्थूल भौतिक सूक्ष्म देह त्यास जाणणारा आत्मा, त्या सूक्ष्म देहाहून निसंशय विशेष करून निराळा आहेस. म्हणजे सूक्ष्म देहाला जाणणारा तू आत्मा आहेस आणि त्याच्यामुळं तू कसा आहेस? त्या सूक्ष्म देहापासून वेगळा आहेस. तू त्याला जाणतोस म्हणून तू त्यापासून वेगळा आहेस. सूक्ष्म देह तू का नाहीस? ओम नमः शिवाय. सूक्ष्म देह तू का नाहीस? सुनीता बोल बरं. सूक्ष्म देहापासून भिन्न राहून सूक्ष्म देहाला पाहतो, जाणतो म्हणून मी नाही. आणि सूक्ष्म देह तुझा का नाही? सूक्ष्म देह पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेला आहे ना सूक्ष्म देह, त्याचाच आहे म्हणून माझा नाही. पंचमहाभूताचा आहे म्हणून माझा नाही. सूक्ष्म देहापासून मी वेगळा आहे. दृश्य जड भौतिक स्थूल सूक्ष्म असा जाणणारा आत्मा या सूक्ष्म देहाहून निसंशय विशेष करून निराळा आहेस. या रीतीने सूक्ष्म व स्थूल आणि सूक्ष्म या दोन्हीही देहाहून आत्मा भिन्न आहे. स्थूल देहाहून सुद्धा आत्मा भिन्न आहे आणि सूक्ष्म देहाहून सुद्धा आत्मा भिन्न आहे. याचा शिष्यास स्पष्टपणे अनुभव करून तिसरा जो कारण देह त्याहून आत्मा वेगळा आहे असा अनुभव शिष्यास घेता येईल. अशा प्रकाराने आता पुढे कारण देहाचे निरूपण सद्गुरू सांगतात. देह किती हो? देह किती आणि कोणते? ओम नमः शिवाय. हात वरी करा ना, हात वरी करा. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण. ओम नमः शिवाय. हां 3 देह आहेत. हां बोला, सांगा. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह 3 देह आहेत. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. त्रिजो कारण देह अज्ञान, तीनो तुम दृष्टा पोते स्वरूप ज्ञान. तेथी विलक्षण तुम आत्मा जान, ते तू नाही अनुभव प्रमाण. चौपाईची टीका. पहिला स्थूल देह, दुसरा सूक्ष्म देह. दोन्हीही देहाच्या अपेक्षेने असणारा कारण देह तिसरा आहे म्हणतात. हे अज्ञानाचे नाव कारण देह आहे. पहिला देह स्थूल देह, जे हाताला लागतो, डोळ्याला दिसतो, प्रत्यक्ष आपल्या समोर असतो, तो स्थूल देह. सूक्ष्म देह म्हणजे दिसत नाही, डोळ्यालाही दिसत नाही, हातालाही लागत नाही, तो सूक्ष्म देहाच्या स्थूल देहाच्या आतमध्ये असतो सूक्ष्म देह. आणि त्याच्यापेक्षा तिसरा जो आहे तो कारण देह. कारण देह म्हणजे अज्ञान. अज्ञानालाच कारण देह असं म्हटलेलं आहे. तर ही कारण देह जो आहे तो दोन्हीच्या अपेक्षेने आला. म्हणजे 1, 2 असं म्हणलं तरच 3 आकडा येतो.
1 2च्या अपेक्षेनेच 3 आला. एकदम आपण 3 म्हणू शकत नाही. 1 2 म्हणल्याशिवाय 3 येत नाही आकडा. तसंच स्थूल ध्येय सूक्ष्म ध्येय असल्याशिवाय कारण ध्येय नसतो. कारण ह्यालाच कारण आहे. स्थूल ध्येयाला आणि सूक्ष्म ध्येयाला कारण जी आहे त्यालाच कारण ध्येय म्हटलेलं आहे. कारण ध्येय म्हणजेच अज्ञान. शिष्य म्हणतो अज्ञानाचे नाव कारण ध्येय का पडले असावे. किती शिष्य हुशार आहे. कसा बरोबर प्रश्न विचारतो. कुटिळासारखे प्रश्न विचारित नाही. कुटिळासारखे प्रश्न जर विचारले तर उत्तर देणाराला देताही येत नाही. तर सूक्ष्म ध्येय शिष्य म्हणतो अज्ञानाचे नाव कारण ध्येय का पडले असावे. नम्र होऊन प्रश्न विचारित आहे, कुटिळपणानं नाही. कुटिळपणा जर प्रश्न विचारलं किंवा सांगणाराची परीक्षा बघण्यासाठी जर प्रश्न विचारले तर उत्तरच त्याला नसतं. बघा कसं कापसाच्या गाड्या भरून जाऊ लागल्या. आता एक जणाने विचारलं, विचार कशाचा करावा आपण. कुटिळपणा. विचार सत्याचा करायचा. आपण विचार करायचा. इथं आपल्यालाच आपली सोडवणूक करून घ्यायची. आपल्याला आपलं घराचं झाडून काढायचं आहे. आधी घर स्वच्छ करायचे. आपलं म्हणजे आपला देह ह्याच्यामधला ही कचरा आहे ते सगळा बाहेर काढून टाकायचा आहे आणि त्याचाच विचार करायचा आहे आणि त्याच्यासाठीच साधना करायची. सुरुवातीचा काळ कसा असतो बघा. सुरुवातीचा काळ आपण प्रपंचासाठी पळतो. इतकं पळतो प्रपंचाच्या कार्यासाठी. त्याच्यानंतर थोडी साधना निष्काम झाली की आपलं थोडं पुढे जातो आपण. सद्गुरू आपल्याला भेटतात आणि सद्गुरू सांगतात, अरे प्रपंचासाठी पळू नको, परमार्थ कर. एवढा सुंदर नरदेह प्राप्त झाला तर काहीतरी देव कर म्हणजे परमार्थ कर. मग काय करतो तो. परमार्थ करायला लागतो. परमार्थ करायला लागतो खरं. आपलीच कहाणी आहे बघा ही. पण परमार्थ करत असताना नुसतं जप करतो, तप करतो, पारायण करतो, देव करतो, भरपूर पूजा करतो, अर्चा करतो, पण अंतःकरणामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर, दम, षडविकार ही षडविकार असतात. लोभ, मोह अशा ही जी विकार आहेत, मत्सर ही सगळे तशाला तसेच असतात मध्ये आणि देव तर करतो आपण. अशा प्रकार दुसऱ्या क्रमांकाचा प्रवास सांगितला. थोडं पुढे गेल्यानंतर पुन्हा थोडी निष्काम साधना झाली त्याच्यापेक्षा जास्त की पुन्हा काय होतं. पुन्हा सद्गुरू त्याच्या पुढचा मार्ग सांगतात. अरे ही करत असताना नुसतं असं देव करून, नुसतं जप करून, तप करून किंवा कर्म करून, उपासना करून मोक्ष मिळत नाही. तर त्यासाठी तुला आत्मज्ञान करून घ्यावा लागेल. आणि जेव्हा आपण आत्मज्ञानाच्या मार्गावर लागतो तेव्हा हे सगळे विकार सगळेच बाजूला निघून जातात. खरं जर आपण आत्मज्ञान करून घ्यायचं, आपण खऱ्या जर मनापासून ह्या अभ्यासाला लागलो तर मात्र ही विकार कोणतेच राहत नाहीत. का विकार राहत नाही तर कामना राहत नाही. कारण भिकाची झोळी टाकून देतो. जे पाहिजे ही जी द्वार आहे ती बंद होतं पुन्हा. आणि म्हणून माझ्या ही जी सगळं ही आहे ते नाशिवंत आहे असं आपल्याला लक्षात आल्यानंतर हळूहळू ते विरून जातं. पण ते घालवणं एवढं सोपं नाही. साधू संतसुद्धा सांगतात ती तितकं सोपं नाही, पण अशक्यसुद्धा नाही. बोलता वाटे सोपे, करणी करता टीर कापे सांगतात. तुकाराम महाराज सांगतात ही आत्मज्ञान जे आहे ती बोलायला पाठ करायला सोपं आहे, पण करणी करणं खूप अवघड आहे आणि ती करणी करावी लागल. आपण त्याच्याकडे आल्यानंतर ही होत असतं, प्रयत्न करावा लागतो. तर आपल्याला अज्ञानाचं किती शिष्य विचारित आहे बघा. अज्ञानाचे नाव कारण ध्येय का पडले असावे त्याला माहिती करून घ्यायचं आहे. जिज्ञासू तो आहे.
गुरु म्हणतात, अज्ञानापासून स्थूल आणि सूक्ष्म हे जे दोन देह तत्स्वरूप कार्य आहे, अज्ञानापासूनच स्थूल देह आणि सूक्ष्म देह तयार झाला. त्याचंच कार्यही म्हणून कारण आहे. आपण भांडण जर झालं तर म्हणतो, अहो कारण तरी काय भांडणाचं, कशामुळे हे एवढं मोठं वाढलं, कारण काय. मग कारण जी असते त्यालाच कारण देह म्हटलेलं आहे. ह्या कारणापासूनच कार्य उत्पन्न होतं. जसं आता माती आहे बघा, तर मातीपासूनच माठ, रांजण, कुंडा उत्पन्न झाला. मग माती, रांजण, कुंडा जी आहे ती काय आहे वही, कारण आहे का कार्य आहे. येईल का लक्षात, अवघड विषय आहे थोडा. ओम नमः शिवाय. माटे समोर दिसायला आहे, कुंडा दिसायला आहे, तर रांजण आहे समोर, तर ही जी वस्तू आहे ती कारण आहे का कार्य आहे. ओम नमः शिवाय. कार्य आहे. हात वरी करा. ओम नमः शिवाय. कार्य आहे ती. मग ह्याला कारण कोण आहे, कारण काय याचं. ओम नमः शिवाय. सुनीता, कारण काय. कारण माती. मग माती असल्याशिवाय ही घडतं का. माती असल्याशिवाय माठ घडत नाही, रांजण घडत नाही, कुंडा घडत नाही. मग माती ही त्याचं कारण आहे आणि कारण असल्याशिवाय कार्य घडत नाही. मग स्थूल ध्येय आणि सूक्ष्म ध्येय ही कार्य आहे आणि कारण ध्येय हा त्याला कारण आहे. आई असते, मग आई असल्याशिवाय मुलाची उत्पत्ती होत नाही. मग इथं कोण कारण आणि कोणतं कार्य आहे. आई आणि मूल ह्याच्यामध्ये कारण कोण आणि कार्य कोण. ज्योतिताई बोला. ज्योतिताई मुरुटकर, कारण कोण आणि कार्य कोण आई आणि मुलामध्ये. मंगेताई, आई मुलगा आहे, आई आहे, मग कारण कोण आणि कार्य कोण आहे इथं. ओम नमः शिवाय. आई कारण आणि लेकरू कार्य. हां, आई कारण आणि मुलगा जी बाळ आहे ती कार्य. तर मग इथं स्थूल देह आणि सूक्ष्म देह, तर ही जी आहे ती कार्य आहे आणि कारण देह म्हणजे त्याचं कारण आहे. कारणालाच कारण देह असं म्हटलेलं आहे. त्यामुळे अज्ञानाला कारण देह असे नाव पडलेले आहे. का पडलं नाव कारण देह. एक मिनिट, थोडं लिहून घेऊ. ग्रंथात आहे की नाही. ग्रंथातलं कारण देह नाव का पडलं. जयश्रीताई, कारण देह का म्हणावं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. देह हे कार्य आहेत, सूक्ष्म देह कारण असल्यामुळे त्याचं नाव कारण देह पडलं. नाही, सूक्ष्म देह कारण अज्ञानामुळे पडलेला आहे. ओम नमः शिवाय. अज्ञानामुळे. हां, अज्ञान आहे ती. नाही, अज्ञानाचंच कार्य आहे ती. स्थूल आणि सूक्ष्म देह अज्ञानाचंच कार्य आहे. जसं मातीचं कार्य माठ, रांजण आहे. माती असल्याशिवाय माठ, रांजण बनतच नाही. तसं कारण देह असल्याशिवाय स्थूल आणि सूक्ष्म देह उत्पन्न होत नाही. मातीच जर नसल तर माठ बनू शकत नाही. तसं कारणच जर नसल तर कार्य होऊ शकत नाही. तसं स्थूल देह आणि सूक्ष्म देह याला कारण देह हा असतोच आणि कारण देह म्हणजे अज्ञान आहे. ही सगळं खोटं आहे, अज्ञान आहे. सत्य फक्त आत्मा आहे. आत्मा कशाला म्हणावं. ओम नमः शिवाय. हात वरी करावं. आत्मा कशाला म्हणावं. मीनाताई,
बोला. ओम नमः शिवाय ताई. तुमच्या चरणाला वंदन. देहामध्ये नखशिखांत भरलेल्या चैतन्याला आत्मा असे म्हणावे. हा. ओम नमः शिवाय ताई. देहामध्ये जी चैतन्य आहे त्याला आत्मा मानावं. मग आत्मा वेगळा आहे, ही अज्ञानाचं कार्य आहे. स्थूल देह आणि सूक्ष्म देह काय आहे? अज्ञानाचं कार्य आहे. त्यामुळे अज्ञानालाच कारण देह असे नाव पडलेले आहे. कशाला नाव आहे कारण देह? अज्ञानालाच कारण देह असं नाव पडलेलं आहे. ज्याप्रमाणे स्थूल व सूक्ष्म या दोन्हीही देहाचा तू दृष्टा आहेस, त्याचप्रमाणे कारण देहाचाही तू दृष्टा आहेस. तू स्वतः ज्ञान स्वरूप आहेस, म्हणून तो अज्ञान रूप तिसरा कारण देह तू नाहीस. कारण देह कशाला म्हटलेलं आहे? ओम नमः शिवाय. महादेवीताई बनाळे, कारण देह कशाला म्हटलंय? ओम नमः शिवाय. कारण देह म्हणते आहे. महादेवीताई म्यूट करा. जयश्रीताई. महादेवीताई बोला. येले का लक्षात? कारण देह कशाला म्हटलंय? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ताई. हा? ऐकली ताई, जरा बाहेर गेली मी. बरं, लक्ष देऊन ऐकायचं बरं का. ऐकलं तर लक्ष देऊन ऐकायचं. एवढा वेळ आपण द्यायलो तर आपला तर फायदा व्हावा काहीतरी. उगाच थोडं आता हां. 5 मिनिट बाहेर. ओम नमः शिवाय ताई. अज्ञानालाच कारण ध्येय म्हटलेलं आहे. म्हणून स्थूल सूक्ष्म या दोन्ही देहाचा तो दृष्ट आहेस, त्याचप्रमाणे कारण देहाचा सुद्धा तू काय आहेस? दृष्टा आहेस. तू स्वतः ज्ञान स्वरूप आहेस, म्हणून अज्ञान रूप तिसरा कारण देह सुद्धा तू नाहीस. म्यूट करा महादेवीताई. म्यूट करा. कारण देह ज्ञान स्वरूप आहे, म्हणून अज्ञान रूप तिसरा कारण देह तू नाहीस. तू त्याचा दृष्टा आहेस. आपण कसे आहो आणि कारण देह कसा आहे? कारण देह अज्ञानाचं, अज्ञान म्हणजेच कारण देह आहे. आणि मी कसा आहे? स्वतः आपण कसे आहोत? ज्ञान स्वरूप आहोत. आणि कारण देह अज्ञान आहे. आणि कारण देहाचंच कार्य स्थूल देह सूक्ष्म देह असल्यामुळे ती सुद्धा अज्ञानच आहे. मग अज्ञान स्वरूप कोण आहे? ओम नमः शिवाय. ज्ञान स्वरूप कोण आहे इथं? ज्ञान स्वरूप हां हां कोण आहे? ज्ञान स्वरूप आत्मा आहे. कुणाचा आत्मा? आत्मा. कुणाचा आत्मा? माझा आत्मा. मी आत्मा म्हणायचं प्रत्येक वेळी. नुसतं आत्मा नाही म्हणायचं. आत्मा म्हणलं सगळे मी आत्मा म्हणायचं. हां, आपल्याला आपली ओळख करून घ्यायची. तर मी आत्मा ज्ञान स्वरूप आहे. अशा प्रकारे आपल्याला कारण देहाची ओळख झालेली आहे. राहिलेला भाग आपण उद्याच्या भागात बघू. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.